शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबतच दिव्यांगांना 6,000 रुपये महानधन मिळावं आणि सोबतच वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। कालच नागपुरात महाएल्गार मोर्चा दाखल झालेला आहे। त्यामुळे शेतकरी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आहेत। पंजाबच्या धर्तीवर जी आहे ती ही लढाई आम्ही लढणार असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे। कितीही दिवस लागले तरी चालेल, परंतु मागे हटणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी जे आहेत ते संपूर्ण तयारीने आलेले आहेत। राहण्याची सोय असेल किंवा मग जेवणाची सोय जी आहे ती सोबत घेऊन आलेले आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी शेतकरी जे आहे ते स्वतः पोळ्या या ठिकाणी बनवत आहे। काही वृद्ध शेतकरी देखील आहेत, स्वतः संपूर्ण त्यांनी साहित्य या ठिकाणी आले आणि जेवणाचा स्वयंपाक बनवलेला आहे। प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर किट्स आपल्याला पाहायला मिळतात। आपण मागे बघू शकतो, मागे देखील या ठिकाणी एक ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरवर आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांनी देखील जेवण पूर्णपणे बनवलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो सिलेंडर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शेतकरी मुक्कामाला या ठिकाणी होते, आपण बघू शकतो। अशा पद्धतीने प्रत्येक ट्रॅक्टरमधल्या शेतकऱ्यांनी आपापल्या साठी जे आहे ते जेवणाचं साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे। स्वतः शेतकरी या ठिकाणी स्वयंपाक करतात। आजोबा माझ्यासोबत आहे, पोळ्या शेकतायत आजोबा गरम गरम। आपाजी कुठून आले तुम्ही, काय सांगणार? स्वतः या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करतायत। काही आपलं गरिबाचं भलं होण्याकरता, मजुराचं भलं होण्याकरता, कास्तकाराचं भलं होण्याकरता याकरता आम्ही इथं धावत आलो इतक्या दुरून। पण त्यापासून आम्हाला काही वाटून नाही राहिलं। आता आम्ही इथं मुक्कामी आहो, इथं 8 दिवस लागो, 15 दिवस लागो का वर्ष लागो, साले इथंच मरू। किती दिवसाचं तुम्ही स्वयंपाकाचं साहित्य सोबत आणलेलं आहे? आता स्वयंपाकाला आमच्या टालीचा सोबत 8-10 दिवसाचा आहे। वाटते बच्चू भाऊ म्हणतात की जोपर्यंत आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत गावला जाणार नाही, मागे हटणार नाही। तुम्हाला स्वयंपाक बनवता येते का आधी? काही नाही, आम्ही घरी ट्रेनिंग घेऊन आलो पहिलेच। किती दिवसाचं ट्रेनिंग घेतलं? बस 4 दिवसात शिकून गेलं मला। 4 दिवसात ट्रेन केलं। सर्वच बनवता येतो? हा, सर्वच। आपण बघू शकतो पुरुष आहे सर्व आणि ट्रेनिंग घेऊन आलोय असं हसत हसत ते सांगतात। ठिकाणी पोळ्या बनताय, कोणी शेतकरी पोळ्या शेकताय तर कोणी भाजी कसली बनवली आज आपण बघू शकतो। या ठिकाणी वरण बनवलेलं आहे आणि आता फोडणी देण्याची तयारी या ठिकाणी चालू झालेली आहे। कांदा या ठिकाणी दाल तडका बनवला सांग काय भाऊ आज वरण बनवताय तुम्ही मसाल्याचं? हा, वरण आहे। किती दिवस राहणार आहे इकडे? आता जिथपर्यंत आम्हाला कर्जमाफी भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथंच आहो। हा, पुऱ्या तयारीने आलेला आहो। रुचकर असं जेवण या ठिकाणी बनवतायत शेतकरी, उत्साहाचं वातावरण आहे। परंतु दुसरीकडे कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत मागं हटणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आपण स्वतः पोळ्या लाटतायत शेतकरी। या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे, त्यामुळं कर्जमाफी जरुरी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। आपण बघू शकतो कोणी लसण या ठिकाणी निसते तर कोणी कांदे काढतायत। आपण आणखी शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपल्यासोबत शेतकरी काय करताय तुम्ही सर्व शेतकरी? आम्ही आता भाजी तयारी करत आहे। वरण केलेलं आहे, त्याला आम्ही फोडणीची तयारी देत आहे। त्याच्यासाठी लसण अद्रक पूर्ण मटेरियल काढण्यात चालू आहे। आज कालपासून आम्ही इथं मोर्चासाठी आलेलो आहे। कालपासून आम्ही स्वतः आमचे हजारो कास्तकार जेवणाची व्यवस्था स्वतः ट्रॅक्टरमध्ये घेऊन आज आम्हाला अन्नदात्याला अन्न हातात घ्यावं लागून राहिलो। एक दिवस असा आणेला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून का सरकारला कठोर घ्यायला लावू, सरकारला हातात कठोर घ्यायला लावू। ह्या अन्नाची काय किंमत आहे हे त्यांना आम्ही दाखवू। बच्चू भाऊच्या नेतृत्वात हे आम्ही त्यांना दाखवू का अन्न काय आहे, शेतकरी काय आहे, शेतकऱ्याची किंमत काय आहे हे त्यांना या आंदोलनातून भाऊच्या आज कळेल। पूर्ण महाराष्ट्राला नाही, पूर्ण देशाला त्या आंदोलनातून मेसेज जाईल। किती दिवसापूर्वी तयारी केली होती तुम्ही आंदोलन? ह्या आंदोलनाची गेल्या 3 महिन्यापासून तयारी आहे पूर्ण आंदोलनाची। किती महिने राहायचा विचार आहे? आता इथं 1 वर्ष लागलं। हरियाणासारखं दिल्लीसारखं आंदोलनही करावं लागलं तरी आम्ही इथं मेलो तरी चालत, पण इथून मागं एक कदमही हटणार नाही। नक्कीच आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर लावून आंदोलन केलं होतं, तशाच पद्धतीचं आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधले संपूर्ण शेतकरी आलेले आहेत, जेवणाची तयारी या ठिकाणी करत आहेत। कोणी पोळ्या बनवत आहे तर कोणी भाजी बनवत आहेत। वर्षभर या ठिकाणी राहायचं काम पडलं तर राहू असं जे आहे ते शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव